वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया। मी तुमचे महाराष्ट्र मीडिया या आमच्या यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत करते। तर आज आपण इयत्ता पाचवीची परिसर अभ्यास भाग 1 ची चाचणी क्रमांक 2 घेणार आहोत। या अगोदर आपण चाचणी 1 ही सॉल्व करून घेतलेली आहे। आज आपण चाचणी क्रमांक 2 घेणार आहोत आणि लवकरच चाचणी क्रमांक 3 सुद्धा करणार आहोत। तर या चाचणीला 10 मिनिटाचा वेळ असणार आहे, 10 गुण असणार आहे आणि वेळ 30 मिनिटे असणार आहे। त्यानंतर चला तर आपण सुरुवात करूया। आपण बघूया प्रश्न क्रमांक 1 पुढील विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा। तर आपल्याला खाली 2 विधानं दिलेली आहेत, ही दिसत आहे तुम्हाला। तर ही जी विधानं आहेत ती आपल्याला काय करायची, दुरुस्त करून लिहायची आहे। म्हणजेच काय, पुन्हा लिहायची आहे, ही चुकीची आहे। आपल्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे काम फुफ्फुस करते। तर आपल्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे काम फुफ्फुस करते का, तर नाही, हे चुकीचं उत्तर आहे, ही चुकीचं विधान आहे। तर आपण बरोबर लिहिणार आहोत इथे। आपल्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे काम आपला मेंदू करतो। मग आपण इथे लिहिणार आहे नियंत्रण ठेवण्याचे काम मेंदू करतो। ठीक आहे। तर आपल्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे काम कोण करतो, मेंदू करतो। त्यानंतर आपला पुढचा आहे पिकांसाठी खत तयार करण्यासाठी ऑक्सिजन वायूचा उपयोग होतो। तर पिकांसाठी खत तयार करण्यासाठी ऑक्सिजन वायूचा उपयोग होतो का, तर नाही, हे चुकीचं विधान आहे। तर आपण बरोबर लिहिणार आहोत, पिकांसाठी खत तयार करण्यासाठी नायट्रोजन वायूचा उपयोग होतो। पिकांसाठी खत तयार करण्यासाठी नायट्रोजन वायूचा उपयोग होतो। तर तुम्ही बघू शकता, पिकांसाठी खत तयार करण्यासाठी कशाचा उपयोग होतो, नायट्रोजन वायूचा उपयोग होतो। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे नैसर्गिक धाग्यांच्या कोणत्याही 2 स्रोतांची नावे लिहा। तर आपण नैसर्गिक म्हणजे निसर्गातून आपल्याला भेटलेले जे धागे आहेत त्यांचे आपल्याला इथे 2 उदाहरण लिहायचे आहे। मग कोणते असू शकता बरं ते, लोकर, एक आहे लोकर ही आपल्याला निसर्गातूनच भेटते। म्हणजे जी मेंढी असते त्या मेंढीचं वरचं जे केस असतात त्यापासून लोकर तयार केली जाते। म्हणजे हा एक नैसर्गिक धाग्यांचा प्रकार आहे, हे उदाहरण आहे लोकर। आणि दुसरं आहे कापूसही आपल्याला निसर्गातूनच भेटतो। तर आपण इथे लिहिणार आहोत लोकर आणि कापूस। ठीक आहे। तर लोकर आणि कापूस हे 2 उदाहरण आहेत। तर त्यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे फक्त नाव लिहा। आता इथे काय करायचं आपल्याला, नाव लिहायचे आहे।
म्हणजे एक उदाहरण दिलं आहे आपल्याला, पश्चिम व दक्षिण दिशेदरम्यान असणारी उपदिशा, पश्चिम आणि दक्षिण दिशेदरम्यान असणारी उपदिशा त्यांनी विचारलेली आहे आपल्याला. मग आता तुम्हाला मी दाखवते. तर हा आपण काढलेला आहे आपला दिशादर्शक दाखवला आहे आपण इथे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे आहे पश्चिम, इथे आहे पूर्व, ठीक आहे, इथे आहे आग्नेय, इथे आहे दक्षिण, इथे आहे नैऋत्य. तर त्यांनी विचारलं काय आपल्याला, पश्चिम व दक्षिण, म्हणजे इथे पश्चिम आहे आणि इथे दक्षिण आहे, या दिशेदरम्यान असणारी उपदिशा विचारली आहे. म्हणजेच काय आहे ही, नैऋत्य. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, नैऋत्य. मग आपण इथे लिहिणार नैऋत्य. ठीक आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे कृत्रिम धागे. तर त्यांनी विचारलं आहे आपल्याला, कृत्रिम धागे विचारले आहेत. मग आपण लिहिणार आहोत कृत्रिम धागे. आपण वरती काय बघितलं, वरती आपण बघितलं नैसर्गिक धागे बघितले, लोकर आणि कापूस. तर इथे काय विचारलं, कृत्रिम धागे. मग कृत्रिम धागा कोणता आहे, नायलॉन. एका मार्कासाठी विचारलेला आहे, 2 गुण आहेत, म्हणजे एक प्रश्नाला 1 उत्तर. तर आज कृत्रिम धागे याचं काय उत्तर आहे, नायलॉन. ठीक आहे. हा प्रश्न समजलाच असेल तुम्हाला सगळ्यांना. तर आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न दुसरा आहे, शिखर किंवा पर्वत सर करताना ऑक्सिजन सिलेंडर सोबत नेला जातो का. तर त्यांनी विचारलं आहे की शिखर किंवा पर्वत सर करताना म्हणजे चढताना आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर सोबत का न्यावा लागतो. तर त्याचं उत्तर आहे, तर तुम्ही बघू शकता मी इथे उत्तर दिलेलं आहे, जसजसे आपण उंच शिखरावर जातो तसतसे आपल्याला प्राणवायूचे प्रमाण कमी होत जाते, त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडर हा सोबत नेला जातो. आपण शिखर किंवा पर्वत सर करताना ऑक्सिजन सिलेंडर सोबत नेला जातो, कारण जसजसे आपण उंच शिखरावर जातो तसतसे प्राणवायूचे प्रमाण हे कमी होत जाते. त्यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न आहे, पुढील इंद्रिय, प्रश्न नंबर 3, पुढील इंद्रियांचे कार्य लिहा. तर आपल्याला दिला आहे मेंदू आणि दुसरं दिलेलं आहे हृदय. तर आता मेंदूचे कार्य काय आहे आपल्याला ते लिहायचे आहे. 2 गुणासाठी विचारलेला आहे, म्हणजे 1-2 लिहिलं तरी चालतील. तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला पहिला इंद्रिय दिलेला आहे, तो आहे मेंदू. तर मेंदूचे कार्य विचारले आहेत त्यांनी आपल्याला. मग काय, मेंदू आपल्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवतो, हे मेंदूचं कार्य आहे, प्रमुख कार्य. त्यानंतर दुसरं विचारलं आहे हृदय. तर हृदयाचं काय कार्य आहे, आपल्या अवयवांना रक्तपुरवठा करण्याचे काम हृदय करते. इथपर्यंत समजले. त्यानंतर प्रश्न 4 आहे आपला, अपचन झाल्याने सतत उलट्या होत असतील तर कोणता घरगुती उपाय करावा. जर आपल्याला अपचन झाले असेल, आपले अन्न जे पचन झाले नसेल तर आपल्याला उलट्या होतात किंवा आपले पोट दुखते, त्यानंतर आपण काय उपचार घेतला पाहिजे, घरगुती उपचार काय घेतला पाहिजे आपण. तर आपण सोडा घेतला पाहिजे. सोडा घेतल्याने आपले जे अपचन झाल्याने आपल्याला उलट्या होत असतील त्या थांबतील, किंवा आपलं पोट दुखत असेल तर ते थांबेल. त्यानंतर प्रश्न 5 आहे, तुमच्या शाळेच्या इमारतीची लांबी नकाशात 40 सेंटीमीटर दाखवली आहे. जर नकाशातील प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर दिले असेल तर शाळेची लांबी किती असेल. तर त्यांनी विचारलं आहे आपल्याला की आपल्या इमारतीची लांबी, आपल्या शाळेची जी इमारत आहे तिची लांबी 40 सेंटीमीटर दाखवली आहे. जर 1 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर असेल तर शाळेची लांबी किती असेल. तर शाळेची लांबी आपल्याला त्यांनी किती दिलेली आहे, 40 सेंटीमीटर. मग 1 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर, तर 40 सेंटीमीटर बरोबर 40 मीटर. तर अशा प्रकारे आपल्या इयत्ता 5वीची चाचणी क्रमांक 2 ही पूर्ण झाली आहे. चाचणी क्रमांक 3 ही आपण लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. थँक्यू.